पुन्हा याच विषयावर चर्चा करूया। मोठं यश भाजपानं मिळवलेलं आहे। 29 पैकी 26 महानगरपालिकांमध्ये भाजपा मोठा पक्ष बनलेला आहे, तर 21 महानगरपालिकांवर भाजपाचा महापौर बनेल अशी स्थिती आहे। या सर्व बाबतीत चर्चा करूया। आपल्यासोबत राजकीय विश्लेषक संजय सिंग जोडलेले आहेत। संजयजी, कसं पाहताय या भाजपाच्या विजयाकडे, कसं विश्लेषण कराल? नाही, जोरदार आहे, अभूतपूर्व आहे। हे म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचं जे शासन आहे त्याचा एक आपल्याला त्याची गवाही देतात। हे इलेक्शनची जी निवडणुकांची जे कौल लागलेला आहे ते आता बघा, देवेंद्र फडणवीस शासन सत्तेमध्ये असतात तेव्हा कशी परिस्थिती असते या तुमच्या समोर आहे। हे बोलणारे लोक, आता मी ऐकत होतो दानवे बोलत होते की पैसा आणि हे आणि ते, गेल्या 25 वर्ष तुम्हीच होते ना महानगरपालिकेत। महानगरपालिका तुमच्या हातात होती, मुंबई महानगरपालिका तुमच्या हातात होती, जमीन, रेव्हेन्यू सब कुछ महानगरपालिकाकडे होती। मग तुम्ही का नाही केलं हो? आणि पैसे तुमच्याकडे कमी होते का? भ्रष्टाचार, इतके मोठे मोठे भ्रष्टाचारची कहाणी किस्से ऐकायला येतात मुंबई महानगरपालिकातून। मग पैसे गेले कुठे? पैसे कमवून घरामध्ये ठेवायचा, आपला घर बनवायचा, नवीन नवीन बिल्डिंगा बांधायचं, बंगले बांधायचं आणि खर्च नहीं करायचा आणि सांगायचं दूसरे लोग पैसे खर्च करतात। असं चालत नहीं। मुंबई के लोगों को सब समझता है। मुंबई शहर में इस पक्ष के जो नेता हैं यहीं रहते हैं मुंबई शहर में, और इन पक्ष के नेताओं के कितने बड़े बड़े बंगले, कितने बड़े बड़े घर, नए नए बंगले, वो सब दिख रहा है लोगों को। भ्रष्टाचार करोगे, पैसा कमाओगे, अपना घर बनोगे, भरोगे, कार्यकर्ताओं को 1 रुपया दोगे नहीं और दूसरों पे आरोप लगाओगे कि पैसा बहुत खर्च किया, तो ऐसा होता नहीं है। आप लोगों को ये समझना पड़ेगा कि मुंबई महानगर पालिका की 227 सीटों में अगर राज ठाकरे और उद्धव ठाकरे जी मिलकर भी 70 सीट भी नहीं ला सके, मतलब नापास हो गए। पास होने के लिए भी 35% मार्क्स लगता है ना, ये तो 33% मार्क्स भी नहीं होता इन लोगों का, मुश्किल से 30% पे रह गए। इसका मतलब है कि मुंबई की जनता ने और मराठी जनता ने आपको नकार दिया है, आपको नापास कर दिया है। हे सर्व नापास झाले। आता यांना असे रडारडी करायची काय गरज नाही। हार स्वीकारली पाहिजे आणि आत्मचिंतन केलं पाहिजे की कुठे काय चुकलं आहे। जी, ठीक आहे। आपल्यासोबत अभिजित बोराटे सुद्धा जोडलेले आहेत, शिवसेनेचे प्रवक्ता। अभिजित जी, 60 पेक्षा जास्त नगरसेवक, माजी नगरसेवक हे तुमच्या पक्षाकडे होते, तरी सुद्धा मुंबई महानगरपालिकेमध्ये तुमचे केवळ 30च नगरसेवक आलेले आहेत। त्यामुळे हा तसा बघायला गेलं तर झटकाच आहे, शिवसेनेला मोठा धक्का आहे। कसं बघताय या विजयाकडे? नाही, निश्चित अगदी खरं तर आम्हाला असं अपेक्षित होतं की मुंबई महानगरपालिकेमध्ये आमच्या पक्षाकडनं खूप चांगला परफॉर्म केला जाईल, पण दुर्दैवाने तशा गोष्टी काही झाल्या नाहीत। खरं तर आम्ही खूप चांगली तयारी केलेली होती। या मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण 226-227 जे काही सदस्य संख्या आहे, तर ह्या सदस्य संख्यामध्ये जवळपास 140 मतदारसंघ हे मराठी बहुल आहेत। त्यामध्ये 60 प्रभाग किंवा मतदारसंघ आहेत ते साधारणतः सिंधुदुर्ग आणि कुडाळ ह्या कोकणी परिसरातली मंडळी तिथं आहेत, आणि साधारणतः 40 ते 45 प्रभाग असे होते की ज्या प्रभागामध्ये मराठी आणि मुस्लिम असे मतदारांची आकडेवारी होती। आम्ही ज्या प्रकारे आमचे जे काही मंत्री महोदय होते, शिंदे साहेब होते, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब होते, किंवा आमच्या सगळ्याच मंत्रिमंडळांनी अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केले की बाबा जास्तीत जास्त महापालिकेमध्ये निवडून आले पाहिजेत। पण खरं तर थोडंसं असं झालेलं आहे की भारतीय जनता पार्टी सोबत ज्यावेळेस आम्ही युती करण्याचा ज्यावेळेस मुंबईमध्ये आमचा निर्णय झाला, तर त्या निर्णयामध्ये आम्हाला ज्या अपेक्षित जागा होत्या की बाबा ह्या जागा आम्हाला 100% मिळाल्या पाहिजेत, खरं तर त्या जागा ज्या मिळाल्या असतात तर अजून आमची आकडेवारी वाढू शकली असती, पण तसं न झाल्यामुळे थोडंसं आम्हाला याच्यामध्ये हा अनपेक्षित निकाल आमच्यासाठी आहे। जी, तर तिकडे नवी मुंबईमध्ये सुद्धा गणेश नाईकांनी शिंदेंचा टांगा पलटी केलाय। नाही, असं नाही। गणेश नाईकांनी आता ते बोलले असतील त्याच्यात त्यांनी काय, पण नवी मुंबईमध्ये जर समजा तुम्ही मागच्या 2-3 जर टर्मचा जर आपण अभ्यास जर केला, आपण जर काही आकडेवारी जर बघितली आपण, तर या 2026 मध्ये या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आमच्या पक्षाच्या माध्यमातून अत्यंत आमचे स्थानिक नेते शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये अत्यंत चांगली कामगिरी केलेली। भले आत्ताची आकडेवारी असेल, आता म्हणजे ते ज्या प्रकारे आकडेवारी सांगितली जात होती की बाबा भारतीय जनता पार्टीला एवढे मिळणार आहेत, आमच्या शिंदे साहेबांच्या शिवसेनेला एवढे मिळणार आहेत, तेवढे जरी मिळले नसले तरी सुद्धा मागचा इतिहास जर आपण बघितला तर अगदी म्हणजे सगळी शिवसेना एक संघ असताना सुद्धा
जी आकडेवारी गाठणं शक्य नाही झालं, ती आज आकडेवारी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालेली आहे. त्यामुळे आम्ही नवी मुंबईच्या बाबतीत खूप समाधानी आहोत का, तर नाही. पण आम्ही नवी मुंबईच्या बाबतीतला जो निकाल आहे तो निकाल आमच्यासाठी नक्कीच आनंदी असू शकतो.